बघा मित्रांनो, कम्युनिकेशन स्किलचा पेपर सगळ्यांचा चांगला गेलाच असेल. आता टेन्शन येते ते बेसिक मॅथमॅटिक्सचं, कारण की नावाला तो बेसिक आहे, पण त्यामध्ये ट्रिग्नॉमेट्री आणि डेरिव्हेटिव्ह बघितलं तर अर्ध्या मुलांची तर झोप उडून गेलेली आहे. कारण की ऍव्हरेज बघता काहीच 10, 11, 8, 30 पैकी 8च्या खाली पण ऍव्हरेज भरपूर मुलांचं आहे. तर मुलं जे म्हणताय की सर युट्यूबला सर्व लेक्चर्स टाका, तर मित्रांनो मी 50 क्वेश्चन युट्यूबला टाकणार आहे आणि तेच क्वेश्चन ऍप्लिकेशन वरती सुद्धा फ्री केल्या जाणार आहे. कदाचित युट्यूबवर सगळे लेक्चर तुम्हाला बघायला नाही मिळाले तर ऍप्लिकेशन फ्री लेक्चर्स तुम्हाला भेटतील. फास्ट ट्रॅक बॅच वरती जायचे, तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं ऍप्लिकेशन आणि त्यामध्ये ते फ्री असतील मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी ते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत, आता हे मोस्ट इम्पॉर्टंट का म्हटलंय मी, त्याच्यामागे रिझन आहे मित्रांनो, कारण की ह्याच 50 क्वेश्चन पैकी तुम्हाला 70 आउट ऑफ 70 मार्क्स पेपर मध्ये दिसले नाही तर मग तुम्ही आपल्याला येऊन म्हणायचं मित्रांनो 70 पैकी 70 मार्काचा पूर्ण पेपर या 50 क्वेश्चन मधला असणार आहे. बिकॉज एखादा क्वेश्चन तुम्हाला इकडचा तिकडचा दिसलाही तर तो सुद्धा क्वेश्चन मी शिकवलेल्या क्वेश्चन वरून टॅकल तुम्हाला इझिली करता येणार आहे. कळते मित्रांनो, लास्ट इयरला सुद्धा सेम कंडिशन मुलांची होती, त्यावेळेस सुद्धा मी या ठिकाणी 50 क्वेश्चन्स काढले होते. तुम्ही युट्यूबला जाऊन बघू शकता, युट्यूब वरती मी ते क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि तुमचा लास्ट इयरचा पेपर सुद्धा त्या क्वेश्चन त्या लेक्चर सोबत तुम्ही टॅली करून बघू शकता. तर तुम्हाला त्यातीलच क्वेश्चन त्या पेपरमध्ये सुद्धा दिसतील आणि सेम कंडिशन यावेळेस सुद्धा तुम्हाला तीच सिच्युएशन दिसणार आहे. ज्यांना लेक्चर करायचे, ज्यांची अडचण आहे त्या लोकांनी करा मित्रांनो. ओके, आणि हेच 5 दिवस, अदरवाईज मग M1 ला पुन्हा पुन्हा देत असताना आपल्या डोळ्यातून फक्त आसूच येऊ शकतात मित्रांनो. त्यामुळे त्याला हलक्यात घ्यायचं नाही. 5 दिवस 50 क्वेश्चन, डेली 10 क्वेश्चन जरी तुम्ही केले प्रॉपरली तरी सुद्धा तुम्ही 70 पैकी कमीत कमी 50 मार्क्स सुद्धा घेऊ शकता मित्रांनो. चला, थँक्यू.